भारतासारख्या व्हडल्या वाढवल्या देशाच्या मनात आमगेलें गोंय या आकारान तशें पळयल्यार किरकोळूच म्हणूं जाय. पूण अशें जरी असलें तरी आज मेरेन त्याच गोंयांत वेगळ्या वेगळ्या कलेच्या क्षेत्रांत म्हळ्यार साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, शिल्प अशा वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य कलाकार की जे जागतिक कीर्तीचे असे दिवन दिले. आणि त्याच भायर तशें पळयल्यार जितले दिल्यात ताजे परस कितलेशे आमचे नजरे आड गेल्या. आता आनी एक बारीकसाणीन गोष्ट पळोवची जाल्यार अशें दिसता की गोंयांत अश्यो कितल्योश्योच फॅमिली आसात, जशी कितलींशींच कुटुंबां आसात की जी उपजत बुद्धीन प्रकाशमान जाल्लीं आसात, उजवाडाक आयिल्लीं आसात आनी फक्त आपुणूच न्हय तर आपले बरोबर दुसऱ्याकूय प्रकाशमान करची, तांची उदरगत जावची म्हणून खूब मदत करपी, सदांच मदत करपाक तयार असतात अशीं कुटुंबां असतात. आनी असली कुटुंबां म्हळ्यार तशें पळयल्यार एक ती कलेची आग्र म्हणूं जाय, साद्यो साद्यो ल्हान ल्हान कला अकॅडमी म्हणूं जाय. आणि अशाच एका कुटुंबातली एक जागतिक कीर्तीची कलाकार म्हणजे ज्योत्स्ना भोळे. माझिया माहे राजा माझिया माहे राजा माझिया माहे राजा रे पाखरा माझिया माहे राजा माझिया माहे देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन वाट दाखवाया नीट वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण मायेची माऊली सांजेची सावली माझ्या ग भाई राया माझिया माझे राजा माझिया माझे माझ्या रे भावाची उंच हवेली माझ्या रे भावाची उंच हवेली उंच हवेली माझ्या रे भावाची माझ्या रे भावाची उंच हवेली वहिनी माझी नवी नवेली वहिनी माझी नवी नवेली भोळ्या रे सांबाची भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा माझिया माझे राजा अंगणात पारिजात अंगणात पारिजात अंगणात पारिजात तिथं घ्यावो घ्यावी सावा माझिया माहे राजा माझिया माझे राजा माझिया माझे राजा. वा 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 वा. निकतीच ओळख करून दितना ज्योत्स्ना भोळे अशें म्हळ्यार खरें, पूण ज्योत्स्ना भोळे अशें म्हणटकच म्हाका जसो हांव पुण्याक पावलां
तो संभाजी पार्क, तो जंगली महाराज रस्तो. आमगेल्या गोंयांत ह्या दिसांत पणसाची झाडां, आंब्याची गारफे बिरफां असतात, ताजेर वयल्यान सकयल्यान व्हरपाक तूं हुमले वता ती भिरायची भिरां तशी थंय मोटारसायकली, कितें रिक्षा, सायकली हाची अशी भिरभिरी असता की तातूंतल्यान जीव मुठीन घेवन केन्ना हांव त्या रावाजूर आपल्या रस्त्याचेर वता आनी तो स्वरवंदना बंगल्याचेर वता. म्हणजे केन्नाय जरी गेलो दनपारां वच, सकाळीं वच, तिळसाणां वच, तरी बंगल्यांत भितर पावतकच सकयल्याक तांच्या दिवाणखान्यांत म्हणजे त्या व्हडल्या सालांत कमीत कमी उण्यांत उणी 4-5 मनशां बशिल्लीं असतात. कोण एक बशिल्लो असता ज्योत्स्ना भोळेचो कार्यक्रम ठरोवपाक, दुसरो म्हणटा नाही ज्योत्स्नाबाईंची मुलाखत घ्यायची, तिसरो कोणी तरी आमगेलो कार्यक्रम आसा ताका आमकां चीफ गेस्ट प्रमुख पावणे जाय म्हणून ज्योत्स्ना जींक मेळूंक रावला. पण त्या तसल्या लोकांक मेळटा त्या तसल्या हातून पावतकच म्हाका अशें दिसता तांच्या सुरांत सूर मेळून ज्योत्स्नाबाई, ज्योत्स्ना भोळे किंवा ज्योत्स्ना जी म्हणचे. पुणून अशें म्हणटा आसतना म्हजे सारकेली तर गोश्ट सोडून गेली. हांव 50 वर्सां चड वर्सां तांच्या हांव घरांतल्या कुटुंबांतल्याच आशिल्ले भशेन एक आसा. तेन्ना म्हज्या सारकी वयतल्याची गोश्ट सोडून दी, पूण ज्यांची तांचेशी एक दोन वेळा भेट जाल्या अशा मनशाक सुद्दां तांकां ज्योत्स्ना भोळे, ज्योत्स्नाबाई बी अशें म्हणप म्हणजे म्हाका दिसता तागेली आपली जीब कितली मुयत आहा ती ताकाच खबर. पूण आतां तांणी सांगलां माझी या माहेरा जांबड तुमकां सगळ्यांक घेवन, तुमच्या सगळ्यांक वांगडा घेवन ताज्या माहेरा म्हणजे ताज्या कुळारा म्हणजे गोंयांत बांगडे वचचें पडलें. आतां आमी ती फर्मागुडी उतरुया, पूण फर्मागुडी उतरुया म्हणून म्हणटा हांव, पूण ह्या माया म्हयन्यांत सुद्दां भर दनपारच्या 12 वरांच्या कडार कितलें शांत, कितलें थंड दिसता, वयल्यान तापता. पूण अशें पळयत जाल्यार त्यो उंच उंच अश्यो त्यो दोंगुल्ल्यो, ताजेर आशिल्लीं ती व्हडलीं व्हडलीं झाडां, ते लांब लांब मळबाक तेकतात तसले माड, तसले त्यो माडयो, आनी एके वटेन तें नागेशाचें भव्य तरी रम्य अशें देवूळ, दुसरे वटेंतल्या आंब्याच्या झाडाच्या केरेंतल्यान एक वटेन पळयत जाल्यार पयसिल्ल्यान दिशिल्लें ते रामनाथीच्या देवळाचो कळस दिसता. मातशें सामकार पळयशीत थंयच्यान कवळेच्यान शांतादुर्गेच्या देवळाचो गूड दिसता. सकयल वचात शेतां सामकी 5वी चार, सामकी वॉल टू वॉल कार्पेट देवान दिला. सकयल देवा फुडें वचात त्यो न्हंयो, त्यो बांयो, त्यो तळयो, ते झरे, आनी फुडें चला कोणाच्या तरी आंगणांतल्यान, कोणाच्या तरी पोरसांतल्यान वोंवळांचो वास येता, गुलाब, जायो जुयो, सुरंगांचो वास येता. आनी फुडें पावात महालक्ष्मीच्या देवळा कडेन पावली, थंयच्यान फुडें पळया एक छानसो सुंदरसो एक वास्तू, एक घर, मातशें जुनाट दिसता पूण तरी सुद्दां एकदम सामको थाटाचो असो एक माळी. आनी थंय म्हणटकच दिसता की हांगासर रावून नंतर हांवें ज्योत्स्ना भोळे, ज्योत्स्ना बाई किंवा ज्योत्स्नाजी जर म्हळें तर एखादें आयस्क्रीम हांवें चोळे खेळार घेवन म्हज्याच बोटांनी चुकिल्ले भशेन, ना परस खंयच्या तरी 5 स्टार हॉटेलांतल्यान बरोसो सूप घेवन पोवणेंतल्यान पियेल्ले भशेन दिसतलो म्हाका. तें नाका. ताजें कारण म्हाका त्या घरांत त्या वास्तून दिसता कोण, पुर्वाश्रमीची दुर्गा केळेकार, की जाका हांव म्हणटा लक्तूबायन दुर्गाबाय हांव असो हातूनच गेलो न्ही, तर म्हाका म्हणपाचें आशिल्लें कितें खबर तुका, तुज्या माहेर वता हांव आयलो पळय. आतां अशें तुजे बरोबर प्रवास करपाक काय म्हाका शक्ती ना, कारण तुजे बरोबर प्रवास करपाक हांगासरल्यान फक्त पुण्याक गेलो म्हणून जायना. तुजे बरोबर प्रवास करपाक म्हाका चीन, अमेरिका तितली शक्ती म्हाका ना. आता म्हाका तुका ना. तर हांव अशें कितें म्हणटालो, म्हाका तुका एक अशें विचारपाचें आसा, हें म्हाजी ह्या माहेरा तूं बाय म्हणटालें काय ना, तें म्हाका याद जालें. आमचे माननीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पयलीं आशिल्ले, नंतर सेंट्रलाक आशिल्ले, तर ते म्हाका याद आसा की ते एकदां तांगेलें एकदां ऑपरेशनचें आशिल्लें किडनीचें काय कितें, काय किडनी स्टोनचें काय कितें, आनी तांणी ऑपरेशन जालें तेका सांगलें इच्छा प्रकट केली की म्हाका बाबा इतले वेदना जातात, म्हाका ते मातशें ते ज्योत्स्नाबाईंचें जाल्यार ते म्हाज्या मायराक पद हाडून ते मातशें ते रेकॉर्ड बरोबर आसा, तूं खबर आसा ती गोश्ट. म्हाका दिसता ते आयकतकच तुका समाधान दिसता न्ही. अर्थातच. आनी अशें तुका आनी अशे प्रसंग तुका आयल्या केन्ना? हो, रांगलेर पर्यंत एकदा आजारी आशिल्ले, तेन्ना अशेंच म्हाका निरोप येयलो की आपल्या तेजे कडल्यान गाणी म्हणून आयकुपा आसा म्हणून, तर तेकाय हॉस्पिटलांत वचून गाणी म्हणून दाखयली. आणि
तें बरें आसा. आम्ही सुद्धा सर्वसाधारण लोकांक सुद्धा हें तिचे म्हणून दाखयलें कोणी आजारी पडलो आता तुवें कशें म्हाका म्हणू शकलें हांव खंय आजारी तूं पडलो? आता आजारी ना पण तरी पण एनी केस कधी पडला तर इच्छा केली तर मी जरूर येईन. पूण न आजारी पडटा म्हणटा बरें बरें हांव एक तुका असो प्रश्न विचारता. कितें आसा की म्हाका अशें विचारपाचें आसा. म्हाका सगळें खबर आसा म्हणजे तुगेलें तें तुजें बालपण ते बांदोड्या गोंयांत गेलें थंय म्हजी बुवाचे तुजे गाण्याचे संस्कार जाले ताजे मुळे तुका प्रेरणा मेळ्ळी तुगेली आनी ताजे नंतर तूं मुंबयत आयलें नंतर हांगासर तुका खादीम हुसेन खान नंतर म्हाका दिसता न्ही इनायत हुसेन खान अशे तुका वेगवेगळे गुरू जाले आनी ताजे उपरांत तुका आमगेल्या पापान म्हळ्यार केशवराव बळेन तुका संगीताचे हे दिलेत आनी ताज्या नंतर मागीर आमगेल्या मोग रंगणेकरान तुका एकदम साजेशी अशी म्हणजे कुलवधूची भानुमती आनी ताजेर व्यवस्थीत कळस चडयलो तो म्हणजे ताणें केशवराव मास्तर कृष्णरावान तुका संगीत दिवन हें जरी सगळें जरी खरें आसलें सगळ्या लोकांक खबर आसा कारण तुजें आज पर्यंत इतलें बरोवन पास जालां म्हाका दिसता हालींच्या टेक्स्ट बुकान बरें जशें आसा तें सगळें तुजें चली सगळ्या लोकांक खबर आसा तेन्ना हांवें तेंच विचारलें पण तुवें तें सगळ्यांत अर्थ ना. हांव तुका एक अशें विचारता तुगेलें पयलें पद तुवें केन्ना म्हळें गाणें ल्हानपणांत ल्हानपणा आंघोळ जाली म्हणजे ल्हान जालें की आई म्हणत देवळांत वचून नमस्कार करून येया गो आमी देवळां वताले बट बसलेलेच आसताले हे दुरग पद म्हण गो एक कारण हांव 5-6 वर्सां पासून गाणें म्हणटालें ते पद म्हणटा की हांवें कितें दितलो तूं म्हाका तो नेहमी त्याने सांगप तुका आपण पेपरमिंट देतो म्हणून तो केन्नाच दिनाशिल्लो त्या म्हटलं आज हांव म्हणचे ना तर आगो हाडले आज पळय पेपरमिंट हाडले तुका दिता नक्की दिता म्हणजे हांव ताका पद म्हणून दाखयताले एक पेपरमिंट खाताले आनी वतालें पयलें पद अशें महालक्ष्मीच्या देवळांत. बरं म्हणजे आतां हांव आज पेपरमिंट हाडपाक विसरलो तर पद ना पूण पद म्हणशी पळय तूं बरें हरकत ना. बरें तुका एक तें जालें आनी ताज्या नंतर म्हणजे तुका एक बक्षीस हें पेपरमिंट जालें त्या पेपरमिंटा वयलें इन्क्रिमेंट केन्ना मेळ्ळें? इन्क्रिमेंट मुंबय शाळेंत येता मुंबय स्पर्धा आसता न्ही शाळेंतल्यो म्युनिसिपल शाळेंतले तशें म्हाकाय गाण्यात घेतलेलें ते गाण्याक घेवन ते गिल्डर टँक शाळेत मांडो बिंडो घालून बाकीचे सगळे भुरगे हांवें पूण गाणें म्हटलें हांवें गाणें म्हणटा की म्हाका ते सोन्याचें फूल बक्षीस मेळ्ळें. अरे एकदम पेपरमिंटा वयल्यान सोन्याचें फूल एकदम मुगडी मारली तुवें खूब ग्रेट जाली. बरें हें जालें पूण तें आतां ल्हानपणाचें पूण म्हाका दिसता तुका पेपरमिंट मेळटकच जितलें समाधान जालें तितलें भांगरा फूल मेळटकचूय जालें त्यावेळेस तुका कांय समजत ना. पूण हांव अशें विचारता ताजे नंतर तुका खरें एक समाधान अशें केन्ना लाभलें मातशें जेन्ना तुका समजूंक लागलें म्हगेलें त्या वेळार बरें दिसलें ते महात्मा गांधीच्या चळवळीच्या वेळार न्ही हांव तशें विचारना मागीर की हांव अशें विचारता की बाबा तुका पेपरमिंटाच्या वेळार समाधान दिसतालें मागीर भांगरा फूल मेळ्ळें तेन्नाय समाधान दिसतालें पूण अशें बाबा कोणा तरी व्हडल्या मनशान म्हागेलें कितें म्हळें होय तुका एक सांगता याद बरोबर व्हडल्यान तुवें बरें विचारलें म्हाका. हांव शाळेंत वतालें तेन्ना बालगंधर्वांचे चली म्हागेले वर्ग आशिल्ले तर नटवर्गाचे बद्दल खूप आमच्या तेन्ना हें दिसता बालगंधर्व पळोवचो दिनानाथा पळोवचो आनी कोणा पळोवचो सगळ्यांक पळोवन दिसतालें तेन्ना न्ही तर ते नेमके माझे वर्ग आशिल्ले म्हणजे ते काय म्हटलं एकदां अगं मला घरी घेऊन जा ना ग तर मला खूप बघावं असं वाटतं तर ती मला मी विचारते अगो तुला काय नाना गाणं म्हणतात ना तसं मी पण घरी जाऊन तुझी तारीफ करते म्हणाले काय बरं गातं म्हणून सांगताना उचून आणि एकदा त्याने सांगले की नाना आपलं घर म्हणून आणि मधल्या सुट्टी आम्ही थंय गेले बालगंधर असं नुकतंच म्हाका निधून बिधून उठलेलो सदरो घातलेलो गोरो गोरो पिट्टो तो इतको सुंदर दिसतालो तर ते एकदम म्हाका पळयता हीच का तुझी ती गाणारी मुलगी ये बाळ ये बैस इथे म्हणालो आणि बसेला गाणं म्हणून दाखवतेस म्हणून दाखवते म्हटलं आणि म्हटलं गाणे ते म्हणजे पाठीत थाप मारली म्हणजे छान तुझा आवाज आहे छान अशीच गात राहा आणि शिकत राहा म्हणाले बरं का मोठी हो बेटा म्हणाले असं म्हणते की आम्ही दोघां पळत पळत परती शाळेत येयली एक बरी आठवण आशिल्ली झालं मग हे हांव तशें विचारता ताजे नंतर रेडिओचेर घाताले म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आता सुरू जालो ताजे पयलीं सुरवातीक ब्रॉडकास्टिंग हाऊस ते ब्रॉडकास्टिंग हाऊस पासून तूं त्या हाजे मेंबर म्हणटा तशें सामकें लायफ मेंबर म्हणटकच ताजेर तुका जालें ताजेर सुरवातीचें पदार्पण कशें जालें? सुरुवातीक आम्ही एक कार्यक्रम केलो महात्मा गांधीच्या याच्यासाठी की त्यांनी हॉस्पिटल काढायचं होतं आणि आम्ही ते काहीतरी मिळून त्यांना पैसे द्यायचे हे सगळे गोव्याचे लोक आशिल्ले त्यांना आम्ही एक कार्यक्रम केलो आणि तितून हांवें 2-4 गाणी म्हटलेली त्यांना तो नागनाथ खोटे म्हणून प्रोड्युसर आशिल्लो थंय ब्रॉडकास्टिंग हाऊस मध्ये तर तो कार्यक्रम आयकोपा तो येयलो तो ताका भयंकर आवडले म्हागेले गाणी तो दुसऱ्याच्या सकाळी उठून घरा येयलो आणि म्हागेल्या व्हडल्या भयणीक त्याने विचारलें
गेल्या मी गायला नेलं तर चालेल का ब्रॉडकास्टिंग हाऊस मध्ये हा. तर त्याने सांगितलं जा घेऊन जा म्हणून हा. तो गाडी बिडी घेऊन गेला नौका घेऊन गेलो आणि आहे गाडी म्हटलं ते अच्छा होय, आणि फी विचार बरे पेपरमिंट हा पेपर म्हणून नाही हा? फी विचार किती मिळाले एका गाण्या म्हणजे त्या प्रोग्रामात 10 रुपये एका प्रोग्रामात 10 रुपये पण कितकी साहजिक गोष्ट असं होय, पाहिजे नाही होय. मग 28-29 मग सालची. त्यावेळेस पोवूनच 10 रुपयाक मेळटाले आणि म्हणजे असे प्रोग्राम तुका कितले दिसा मेळटाले अशा महिन्यात सहज दिताले म्हणजे 60 रुपये हांव त्यांना मेळयताले किती वाईट झाले हा वाईट मागीर? म्हाका असले त्यावेळेस त्याची 600च्या वरती झाली नाही काय 6000 हा पण हांव जें जालें तुगेलें हांव तुका विचारता सगळ्यांत तूं पयलेंच विचारता हा पण जे जायचे हाजे उपरांत तुगेलें पयलें नाटक खंयचें पहिलं नाटक आंध्राची शाळा आंध्राची शाळा तातूंत खूब पदां आशिल्लीं हं? तातूंत खूब पदां आशिल्लीं खूप नशिल्ली हा. 2-3 भावगीतां आशिल्ली 3 भावगितांतलें सगळ्यांत बरें खंयचें म्हाका सगळी बरी दिसता रे नाही बरें म्हणजे जर तूं म्हणशी तर हांवूय बी पेपरमिंट दितलो पेपर बीन दिसलो पळय पयलीं हाडलं जाल्यार तर तितून एका एकलेपणाची आग म्हणून काणेकरांची आशिल्ली ती हय. आणि दुसरे तू माझी तुझा मीचे हा. प्रेमाचे गाणे हय आणि 2-3 प्रयोग जातकीर मागीर आम्ही कोळणीचे गाणे घातले हय ते खूप लोकांक आवडले आणि ते पॉप्युलर झाले हय आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर ओढीला दे नग ठरू ओढीला दे नग ठरू सजनी होडीला बघतो धरू सजनी होडीला बघतो धरू सजनी होडीला बघतो धरू हिरव हिरव पाचू वाणी जळ सफेद पेसाची वर खळबळ माशावाणी काळजाची तळमळ माशावाणी काळजाची तळमळ माझी होडी समिंदर ओढी खालीवर होडी समिंदर ओढी खालीवर पाण्यावर दे नग ठरू पाण्यावर दे नग ठरू सजने होडीला बघतो धरू सजने होडीला बघतो धरू तांबड फुटे आभाळांतरी रक्तावाणी चमक पाण्यावरी तुझ्या गालावर तस काहीतरी ग तुझ्या गालावर तस काहीतरी झाला खुळा समुंदर नाजूक होडीवर लाटांचा धिंगा सुरू लाटांचा धिंगा सुरू सजने होडीला बघतो धरू सजने होडीला बघतो धरू सूर्यनारायण हसतो बरी सोनं पिकलं दाही दिशांतरी सोनं पिकलं दाही दिशांतरी आणि माझ्या नवख्या बुडी आणि माझ्या नवख्या बुडी आला हसत समुंदर डुलत पेसावर ओडीशी गोष्टी करू ओडीशी गोष्टी करू सजने होडीला बघतो धरू सजने होडीला बघतो धरू गोऱ्या भाडी तुझ्या लाल चिरी ग गोऱ्या भाडी तुझ्या लाल चिरी हिरव्या साडीला लाल भडकधारी हिरव्या साडीला लाल भडकधारी उरी कसली ग गोड शिरी शिरी उरी कसली ग गोड शिरी शिरी खुशी झाला समिंदर त्याच्या उरावर चाले होडी गुरु गुरु चाले होडी गुरु गुरु सजने वाऱ्यावर जणुपा करू सजने वाऱ्यावर जणुपा करू आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर ओढीला दे नग ठरू ओढीला दे नग ठरू सजने होडीला बघतो धरू ग सजने होडीला बघतो धरू सजने होडीला बघतो धरू बळे पेपरमेंट इतके झाले मरे हा पेपरमेंट आता 10 रुपयापेक्षा तर खंयचे आडूच असते पयलींचे हांव अशें म्हणटा एक जालें तुगेलें फटकून इल्लेशें म्हाका एक सांग
तुका कोंकणीन एक रेडिओचेर हय, गाणें हय, म्हणिल्लें हय. तें खूबच पॉप्युलर जालें. हय बाकी बोरकाराचें गाणें तें मातशें म्हण. हांव कांयच दिवंक शकना कारण तूं इतलें पद बरें म्हणा की तुगेले बिदागे देण्यात शक्य ना म्हाका. नंदाला पोर बाये बोच मस्त कोर बोच मस्त कोर नंदाला पोर बाये बोच मस्त कोर बोच मस्त कोर घंटी चोरा सून वयल्यान सावाय माथ्यार मोर नंदाला नंदाला पोर बाये बोच मस्त कोर बोच मस्त कोर नंदाला कवड्या परस शिटू गोहो कोल्या परस दूर धुत्त करून प्रगट जाता जुस्तू साधून नूर कुणी माठ उंच घालून पळटा तर पासोर नंदाला नंदाला पोर बाये बोच मस्त कोर गालचे धरता कष्ट ओटा करत म्हाका नाम धरून गेल्यार हात हाजो लोखणाची काम धरून बांधून घालय तरी तोडून घेता दोन नंदाला पोर बाये बोच मस्त कोर नंदाला पोर बाये बोच मस्त कोर निस्तर ना हाजे घडये घेता म्हजी पाट सांजे वतना एकटी गाठून आडन धरता वाट चुको गेल्यार फोडट मडकी मारून कुपातो नंदाला पोर बाये बोच मस्त कोर शिवण्याने रातचो म्हाका करत कासा वेस शिवण्याने रातचो म्हाका करत कासा वेस खाल्लो गोटो लागना आंगा काडटा आतां दीस तोच वखत पत्त म्हाजे तोच जसो जोर तोच वखत पत्त म्हाजे तोच जसो जोर नंदाला पोर बाये बोच मस्त कोर वा वा दुर्गाबाई म्हाका खबर आसा हांव तुका सगळ्यात पयलें विचारता तुवें पयलें आराधना नाटक बरयलें ताच्या नंतर तुवें पुस्तकांय बरयलें पूण म्हाका अशें विचारता तूं मागीर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जाला मराठी नाट्य संमेलनाचे पूण अशें म्हाका दिसता की तूं भाशण नाट्य संमेलनात केलें तें खबर आसा म्हाका आनी मागीर केलें तुका सगळ्यांत पयलें भाशण खंयचें आनी तें कशें केलें तू सगळं अडचणीतच किती आवडतं म्हाका कळना बरें सांग पयलें भाशण हा याद जाली मामा वरेरकर जालें ताका 20-25 वर्सां जाय आसलो जवळ जवळ मामा वरेरकरचो एक सत्कार करपाचो पुण्यान ठरयलो पुण्याचे आनी मामाचे मातशें वांकडेच आशिल्लें तेन्ना तो बरें उलयनाशिल्लो तरी आनी मामा येयलो तो आमगेल्या घरा उतरलो तर उतरलो तर की मामा येते की आल्या बरोबर मला अगं दुर्गा मी आलो म्हटल्यानंतर बरं माझ्या बरोबर संकट पण येतात बरं का म्हटलं कशाने ते येतात तर नाही तू लक्ष ठेव जरा म्हणाले बरं का आणि असं म्हटल्यानंतर एकदम ती बाई आमची स्वयंपाकाने ती रडत गेली म्हटलं किती झालंय माझी मुलगी आजारी म्हणून तार आली मी जाऊ का गावाला ती गेली दुसरा पाण्याचा पंप बिघडलो हा ते झाले मामाची सगळी सरबराई केली जीवच्या घातले येणाऱ्या जाणाऱ्या 10 माणसांना चहा दिलो सगळं झालं आणि मासे सुशेगात झाले इतक्यात म्हाका 3-3:30 फोन येलो मी केनाऱ्याने काय बोलतोय म्हटलं काय झालं कशाला बोलता मी जाणार आहे सत्काराला हो सत्काराला जाशील पण तुला 4 शब्द बोलायचे आहेत म्हणाला कोणाबद्दल तिसरं संकट आहे कोणाच्या उलवचेले असा तर मग मामा वरेकर म्हटलं काय काळे उगाच वेळ झालाय का मी काय मला भाषण करता येतं का ते काही असू दे घरचे म्हणून 4 शब्द तुला बोलावे लागतात म्हणून त्याने फोन दवरलो 4 शब्द कसे बोलायला सांग गेले आता किती वेळ झाले गेले आणि म्हाका काय तिथली खबर नाशिल्ले कोण अध्यक्ष असा कोण आणि किती असा मामाला सत्कार असे इतक्या खबर आशिल्ले फक्त होते की म्हाका नाव जाते की हांव थरथरत उभे रावले आणि म्हटलं एकदम मामा डोक्या म्हणजे बरं येईल ते मास्टर मामा हा शब्द उच्चारला बरोबर एकदम म्हटलं माया मनात येते बरं का
तर किती माया म्हणजे प्रेम मना येतात तर म्हाका दिसता आवयलो भाव मामा असता म्हणून तितके प्रेम काका बद्दल दिसना. हे मात्र वाक्य म्हटलं रघुवीर टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण किती मी आणखीन घामाघूम झाले. म्हटलं ह्याच्या टाळ्या वाजवायचं काय चुकलं माझं. मामा तो मामाच. हळू मामालाच बघितल्यानंतर खाली अध्यक्ष होते काकासाहेब गाडगीळ. तो माझा ते चेहरा पडलाच पण त्यांना सुद्धा बिचारायला वाईट वाटलं. बरं बरं दुर्गाबाई तू म्हणते त्याप्रमाणे हा तुका खूप अडचणीत उडयता म्हटलं. हांव तुका आता अडचणीत उडयना. तुगेले काल म्हणजे 11 मेक तुगेले अमृत महोत्सव जालो काय नाही. आता अशें म्हाका दिसता की अशें तुका उदंड आयुश्य लागचें. शतक महोत्सव तुजो जावचो. ह्या प्रित्यर्थ हांवें आज म्हजे तर्फे तुका एक हार हाडला. आता हो हार हांव म्हज्या हातान तुका घालतलो. शत जन्म हेच राहो आपुले अभंग नाते. थँक्यू. माहिती ओब्रिगाद. ओब्रिगाद आराम सोडचो तुका. मागीर आनी कितें उरलें. कालच्या तुझ्या अमृत महोत्सवाच्या निमित्तान सगळ्या लोकांचेर आता तुवें अमृताच्या बोळांचो वर्षाव करूं जाय. अमृत बोला अमृत बोला शुभ समय